शासनाने महत्त्वाचे निर्देश देऊन हा महत्त्वाचा जी आर 12 जून या दिवशी निर्गमित करण्यात आलेला आहे। पेट्रोलियम पदार्थाच्या खरेदीसाठी विक्रीसाठी जो नियम आहे मर्यादा घालवण्यासाठी जो आहे आता निर्देश देण्याबाबतचा जी आर 12 जून या दिवशी शासनाने निर्गमित करून संपूर्ण माहिती म्हणजे आदेश काय आहे संपूर्ण या ठिकाणी बघू शकता। सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या जागतिक भू राजकीय घडामोडीमुळे वैश्विक जे आहे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। सद्यस्थिती जी आहे राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे, तथापि काही जिल्ह्यांमध्ये घाऊक औद्योगिक ग्राहकांकडून किरकोळ पेट्रोल डिझेलचा विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदण्यात आल्याने शासनाने दिनांक 5 जून 2026 रोजी परिपत्रक जारी करून प्रकाशित केले होते। सदर परिपत्रकान्वये जे आहे आता पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी आणि काळाबाजार किरकोळ दुकानांमधून पेट्रोलियम पदार्थाची अधिकृत विक्री किरकोळ विक्री केंद्रामधून टँकरमध्ये बाजार भावूक अनपेक्षित जे आहे इंधन भरणे पेट्रोलियम पदार्थांमध्ये भेसळ करणे गळती करणे अनधिकृत हस्तांतरित नियमांमध्ये जास्त किंमत आकारणे विहित केलेल्या मानकांपेक्षा कमी दर्जाचे पेट्रोलियम पदार्थ पुरवणे इत्यादी गैरवापर करण्याविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा हा दिनांक 19 जून 2006 रोजीच्या आदेशानुसार विक्री केंद्रावरून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा करण्यासाठी हा नसल्याने निश्चितच करण्याबाबतचा महत्त्वाचा जी आर हा शासनाने निर्गमित करून सद्यस्थितीमध्ये केंद्र शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजी मोटर स्पिरिट आणि उच्च गती डिझेल किरकोळ विक्री केंद्रामार्फत पुरवठ्याचे अस्थायी विनियम आदेश 2026 निर्गमित केला आहे। अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्याबाबतचा महत्त्वाचा जी आर हाती घेतलेला होता। उपरोक्त बाबीचा विचार करा म्हणून या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वाहने आणि त्यांची लिस्ट बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण जी आर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यासाठी तुम्ही जी आर जो आहे डायरेक्ट डाउनलोड करून तुम्ही आपला संपूर्ण जी आर हा घरबसल्या वाचू शकता। ही महत्त्वाची बातमी आहे, जवळच्या मित्रांसोबत शेअर करा। अशा नवीन अपडेटसाठी सरकारी योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।